देवाला हळद कुंकू वाहून प्रत्येक उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे। प्रत्येक दिवसाला अशी सुरुवात उमेदवाराची होत असणार आणि तो म्हणत असणार की देवा काही कर बाबा मला निवडून आण। म्हणजे आपण आहोत बीड लोकसभा मतदारसंघात। इथली लढत देखील रंजक आहे। बीड लोकसभा मतदारसंघाला मुंडे भाऊ बहिणीचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं। त्याचबरोबर गेल्या काही कालावधीत इथं मराठा आंदोलनाचं केंद्र म्हणून बीडला देखील ओळखलं गेलं। त्यामुळे मराठा बहुल मतदारसंघ म्हणून देखील बीडला ओळखलं जातं। एकीकडे आहेत महाविकास आघाडीकडनं बजरंग सोनवणे आणि दुसरीकडे आहेत त्या महायुतीकडनं पंकजा मुंडे। त्यामुळे नेमकं काय घडतं याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। चला चर्चेला सुरुवात करूया, इथूनच करूयात। म्हणजे इथून ताईंना विचारू आपण। ताई काय नाव आपलं? पूजा शिवाजी राजगिरी। पूजा ताई काय यंदा मूड आहे? मग कोण देवाला कुंकू लावते आणि कोण भंडारा उधळते? बाळूमामाच्या मागे जे बी राहील हा त्याला जे बी हे करीन हा. त्याला बाळूमामा निवडूनच आणीन। बर मग बाळूमामा कोणाला निवडून आणणार आहेत? जे बी बाळूमामाची सेवा करील हा त्याला देव आणूनच। मग पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे? पंकजा पंकजा मुंडे। ताईकडे जाऊया। ताई पण हा मस्त जेवण चाललं गड्या, हात मिलाव, क्या जबरदस्त आहे। भाकरीन काय आणलंय? भाकरी आणि टमाट्याची चटणी। वा वा वा, खावं का मग आम्ही? खा ना। हा नाही येऊ जरूर तुमच्या पंक्तीला येऊ, मस्तपैकी आनंद घेऊ। पंकजा ताईची येणार आहे। पंकजा ताईच्या येणार आहे, पंकजा. दुसरं कोणीच नाही नाही येते ना। येतं ना? हा पण पंकजा ताई येते। जोर आहे बो त्यांचा, असं त्यांचं तुमचं बाळूमामा आहे मन आपले। बाळूमामा त्यांच्या पाठीशी आहेत, हो होय ना? आम्ही जास्त बाळूमामाला मानतो। वा वा वा, नाही बाळूमामाला सबंध महाराष्ट्र मानतो, काहीच शंका नाही। काय काय ठेवलं विकायला? सुया पोत पोथी गाठीतो, गंटन गाठतो, जानाई बोनाई, हा. आसराचा खेळ, हळदी कुंकू। वा 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 ही वा माझी मुलगी। वा वा, नाही बोललोच पूजा ताईशी आम्ही, पण मग आता हे दृष्ट लागत नाही, दृष्ट होत नाही ना, नजर लागत नाही नाही लागत। हा बाळूमामा असते आपल्याला कुठली नजर। हा, पण यंदा कोणाला दृष्ट लागती? कुणाला मी सांगितले ना तुम्हाला। चला हा येणार। नक्की नक्की नक्की, चला चला बोलू चल, बीड वासियांशी आपण बोलतोय। चला आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू। हा तात्या कुठलं? हा कुठले? इथलेच का? म्हणजे प्रॉपर बीड? हा होय ना? काय सध्या काय चाललंय, वातावरण काय म्हणतंय? नाही काय नाही, आपलं हेच चालू आहे, आपलं हमालीचं काम आहे। हमालीचं काम काय मिळते? हमाली हमाली 100-150 रुपये भेटते दिवसभर। होय ना? हो. हा, परवडतं का? परवडत नाही म्हणून काय करावं? हा ना, काय करावं बा, मोठा प्रश्न आहे। मोठा प्रश्न आहे, म्हणून त्याला मग काय काय करावं म्हणजे मग मतदान करावं का? मग हा? मतदान करावं? काय करावं? मतदानला येत नाही, आधार कार्ड ते नाही। काहीच नाही का? बरोबर बरोबर, हरकत नाही। चला पण सामान्य माणसाची व्यथा आहे, जो तो बोलताना दिसतो। हा तात्या मतदान करणार का यावेळी? हा पहिलं मतदान, पहिलंच मतदान, नवं मतदार आहे की नाही? काय ते मोठी चर्चा आहे बजरंग सोनवणे बाप्पांची, पंकजा मुंडेंची। काय मूड आहे सध्या? बजरंग बाप्पा पडू शकणार। हा बजरंग बाप्पा येऊ शकणार नाही। येऊ शकणार नाही का बा? ताई येणार म्हणजे येणार। येणार त्यांची का? बहीण 10 वर्ष लढली, आता हा 15 वर्ष यांची सत्ता त्यांच्या हातात जाणार। जाणार असं त्यांचं म्हणणं। हळू आवाजात, हळू आवाज आहे दादाचा, एकदम मृदू भाषेत। हो काका, हो कुठलं? हा इकडे गाव, बोलायचं नाही त्यांना, त्यांनी मान वळून घेतली। हा हरकत नाही, चला पुढे जाऊ, आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। बीड वासीय फार मोकळेपणाने बोलतात। बीड मधली ही महत्वाची बाजारपेठ आहे। मंडई हा वांगे, गावठी वांगे, होय ना? हा अरे ती छत्री आमच्या तरी डोक्यावर धरा, तुमच्या डोक्यावर आहे ना? हा काय चाललं? काय भाव दिले? 10 रुपये। 10 रुपये हा परवडते? मग आता काय करा, नाही परवडत। 10 रुपये किलो, पावशेर। हा पावशेर। बघा बा, मी कधी स्वतः बाजारात जात नाही, मंडळीत जाते आमची बाजाराला, त्यामुळे आम्हाला भाव कुठं माहिती आहे की नाही? आटे दाल का भाव तो फिर घूमने के बाद पता चलता है की? 10 रुपये पावशेर गावठी वांग, होय ना? जोरदार, मस्त आहे, चवीला पण छान लागतं। मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट टाकायचा, हा मसाला विसाला, चविष्ट होतं। बरं मला सांगा, काय सध्या इथं मूड काय सध्या? पंकजा मुंडे पण उभे आहेत, बजरंग सोनवणे पण उभे, कोण येईल असं वाटतं तुम्हाला? आम्हाला काय एवढं लय कळतंय बा, आता कोणी येईन ती आता। हा हा मतदान तर करताना करूच ना। कोण गावचे? आम्ही मांडोजाळी। हा मांडोजाळी। मांडोदाळी जवळ आहे का इथून? हा जवळ आहे। होय ना? बरं तुम्हाला तरी अंदाज असेल ना काही? काय अंदाज आता, जे करतेच लोक ती करू आम्ही बी। होय ना? हा आहे छत्री एकदम जोरदार, हा छत्री मग घातली। आता हे कसं का काही कावा नाही। हा ना, हा, सुकताय ना ते, सुकताय ना ते, सुकून जाते। चला हरकत नाही, मजा आहे, चल द्या एकदम मस्त। वा 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 वा, हा आजी काय खरं नाही, काय याच्यात
हा हात मिलाव हात मिलाव. हा आई बरोबर बोलायला मजाच वेगळी. हाय बाबा पदर घ्या एकदम छान जोरदार जमलाय गाड्या. हा नाही ऐका ना. हा दही दूध लोणी घागर घेऊन आली मी बाजारी. आहे की नाही मजा आहे ना. काय दूध आहे ना. वा 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 मथुरेच्या बाजारी. हा गवळ्याने राधा मी गवळ्याची. वा वा वा. हा एखादी गवळ्यात. हा एखादी गवळण होऊन जाऊ द्या. हा नाही बरं हरकत नाही. काय भाव दिलं बाई दही. 10 रुपये पावशेर. मस्त चाललंय का. आहे ना. आता काय लोक म्हणतात इलेक्शन आलं. हा लोक यायला लागले आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या. हा ना द्यावंच लागेल ना. कोण निवडून येईल ज्याच्या इच्छेने. आज कुठं आपली इच्छा असते तेव्हा लोक निवडून येतात. पुण्य केलं त्यांनी तेच येणार आहे. मग कोणी पुण्य केलं करीतच असते ना आपल्या. कोण म्हणते लोक म्हणतात पंकजाताई कोण म्हणते बजरंग सोनवणे कोण म्हणते काय. हा राजकारणात आपल्याला काय कळतंय का. काहीच नाही. कुणाला आशीर्वाद द्यावा सगळ्याला द्यायचा. सगळ्याला द्यायचा. हा मन मोठं ठेवायचं. आईचं मन मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आशीर्वाद. आईचा आशीर्वाद सगळ्याला लागू. बरं मग जाता दही दूध लोणी घागर घेऊन यमुनेशी जाती. हा आणि मी मथुरेच्या बाजारी. चला 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 चला. वा वा आणखीन काही लोकांशी बोलू. मस्त मस्त जोरदार आहेत माणसं. बोलतात लोक व्यक्त होतात. नमस्कार. विचारलंच पाहिजे ना. आलोय तुमच्या बीड मध्ये गप्पा मारल्या पाहिजे की नाही. हा मग मारा गप्पा. बोला बरं काहीतरी आता मला सांगा. हा चला 1 2 3 बोला. काय इलेक्शन बद्दलचं वातावरण. काय इलेक्शन पंकजाताईच निवडून येणार. होय का. हो 100%. लोक म्हणतात बा बजरंग सोनवणे आपलं साखर कारखाने अमुक तमुक लोकांशी संपर्क. हा येतो ताई तुमच्याकडे येतो. पंकजाताई 100% निवडून येणार. 100% निवडून येणार. हा ना आहे ना. अशीच गर्दी करायची मतदानाला. होय की नाही. 100% पंकजाताई येणार. 100% पंकजाताई. 101%. खासदार पंकजाताई फिक्स बुवा. ताईला साथ द्यायची. हा भावाने ताईसाठी धावून जायचं. केंद्रीय मंत्री म्हणून येणार आहे सर. होय का. होय का. ग्रामविकास मंत्री म्हणून येणार. येणार. 100%. गोपीनाथ मुंडे साहेबाचं डबल येणार. बर हे बीडवासी आहेत जे आपल्या भावना ज्या आहेत मुंडे कुटुंबाबद्दल व्यक्त करतात. चला 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 मजा आहे. हा बरं तुम्ही आवाज दिलता बरं मला. हा तिथेही गेलो. पंकजाताई निवडून येणार. दुसरं कोण नाही. दुसरं कोणी नाही. काहीच नाही. शंकाच नाही. शंकाच नाही. शंका ठेवायची बी नाही. ठेवायचे बी नाही. का नाही ठेवायची. 100% आपलं सीट लागणार. लागणार का. आपलं शीट आपलं जोर कसपणे जोर खस आपलं सीट लागणार. आहा हाय एकदम माणूस ऐकत नाही. हाय हा बोलो चाचा. हाँ क्या बोलूं. बोलो अभी उम्र बताओ मेरे को. मेरी उम्र है 75 साल. 75 साल. जोरदार. यंदा पुन्हा मतदान. कितवं मतदान असेल हे. नाही का. ते एवढं जुनं तुम्ही बघताय बीड. 18 वर्ष ते गेले. पुढचे किती वर्ष तुम्ही मोजा. बदललं का बीड. बीड बदललं. बीडचा विकास झाला. बदलला ना. विकास झाला पण कमी झाला. जितका व्हायला पाहिजे तितका झाला नाही. काय व्हायला पाहिजे होतं. आता रेल्वेचा प्रश्न आहे. बर. 20 वर्ष जुना आहे. 1 नंबर. नंबर 1. दुसरा नंबर स्वच्छता नाही. 2 सगळी घाण. बरोबर. हा? तिसरा नंबर रोडला मुताऱ्या नाही. कुठं कुठं आहे कुठं 3 कुठं सर्वसामान्यांचे प्रश्न. हा त्याच्यामध्ये पाणी नाही. बरोबर. अजून काय सांगू. दुष्काळ. दुष्काळ तर आता हा सध्या दरवर्षी दुष्काळ. मग काय करायचं. सध्या तुम्ही काय करणार दुष्काळ. आम्ही तर सांगणार दुष्काळ आहे बुवा. पण दुष्काळ मिटवण्यासाठी कोणाला निवडून आणायचं. वर्षाचं जेव्हा बसले ते पाऊस पडला तर दुष्काळ जाईल. बर पण तुमच्याकडे वॉटर ग्रीड प्रकल्पाची घोषणा झालेली त्याचं वचन आहे त्याचं काय झालं. नाही झालं. काहीच नाही झालं. बरं चला जाऊ द्या. 2 उमेदवार आहेत तुमच्या समोर एकदम जोरदार. बजरंग सोनवणे पंकजाताई. काय वाटतं. बजरंग सोनवणे. दुसरं कोण नाही येणार. बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे आहे का. कुठले. आम्ही श्रीरामपूरचे ना. श्रीरामपूरचे. शहाजनपूरचे इथं जवळच. बर काय इथं मराठा आंदोलनाचं सगळं झालं. त्यानंतर इलेक्शन होतं इथं. हा मग काय वाटतं मराठा मतदार कोणाच्या बाजूने. बजरंग बापूच्या बाजूने का.